प्रथमच उजनीच्या कालवा सल्लागार समितीची बैठक आज सोलापूरमध्ये झालेली आहे. आतापर्यंत सर्व बैठका पुण्यात मुंबईत व्हायच्या, पण 90% क्षेत्र हे सोलापूर जिल्ह्यातलं असल्यामुळे उजनी कमांडचं, म्हणून मी तो निर्णय केला की आपण बैठक सोलापूरला घेतली पाहिजे. त्यामुळे विस्ताराने चर्चा झाली. एकूण जे धरणाचा उपयुक्त साठा जो आहे तो विचार करता सुदैवाने यावर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे धरणं भरली. अजून प्रवाह सुरू आहेत, रिव्हर गेट्स अजून मिळत आहेत. आता सध्या तर रबी हंगामाचं पहिल्या आवर्तनाची चर्चा आम्ही केलेली आहे आणि उर्वरित जे मग रोटेशन आपल्याला आवर्तन करायचे आहेत पुढचे मे पर्यंत मागणी जी उन्हाळ्याचे आवर्तन झालं पाहिजे, तर फेब्रुवारी मध्ये परत कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन मग काही पाणी शिल्लक आहे, आणखी 3 पाणी देऊ शकतो काय 4 पाणी देऊ शकतो. कारण त्याबरोबर धरणाच्या बॅकवॉटरवर जी गावं आहेत, उदाहरणार्थ जी विस्थापित झालेली गावं धरणाच्या बॅकवॉटर मध्ये काही गावं आहेत तिथे कम्प्लीट वॉटर आहे, काही त्या गावाला किती पाणी लागणार आहे, तिथल्या पाणी पुरवठा योजनेला किती पाणी लागणार आहे, तिथल्या पाणी उपसा सिंचन योजनेला जे कम्प्लीट वॉटर आहे, त्या सगळ्या अहवाला मी इथं आढावा घेतोय. आता फेब्रुवारी मध्ये जेव्हा बैठक होईल तर पुढच्या आवर्तनाची आपण चर्चा करणार आहोत. यावर 4 तारखेवर उद्या बैठक होणार. एक महिना आवर्तन आहे, 35 दिवस आवर्तन आहे. मागील वेळी खरं तर आपण पालकमंत्री त्यावेळेस 5 आवर्तन आपण सोडण्याचा त्यानंतर मात्र ऐन उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळ्याच्या तोंडावरती पाण्यात गतवर्षी धरण फक्त 66% भरलं होतं, यावेळी धरण भरलेलं आहे. तर तोच आमचा प्रयत्न राहील. विशेषतः उन्हाळ्यामध्ये जे आवर्तन पाहिजे, जी आवश्यकता असते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उभी आहे, तर त्या ठिकाणी तो देता येईल आपल्याला मे मध्ये, असा आमचा प्रयत्न राहील. पण फेब्रुवारीमध्ये मग उपलब्ध पाणी, बॅकवॉटरचं पाणी, त्या ठिकाणी याचं कमिटमेंट काय आहे त्या सगळ्या लक्षात घेऊन आपण करू. जे कालवा प्रभावित जे कालवे प्रभावित आहे त्या ठिकाणी जे अतिक्रमण झालेत, झुडपं झालेत, प्रवाह कमी होतो, अडथळे येतात, ते तात्काळ त्याच्या संदर्भात कारवाई सूचना दिलेल्या आहेत. सगळ्या जे कारखाने आहेत त्यांनी जर त्यांचे बसेस उपलब्ध करून दिले तर आम्ही डिझेल द्यायची आमची तयारी आहे. सगळ्यांनी मान्य केलंय, आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये त्या पद्धतीने आम्ही मदत करू. तर सगळ्या अधिकाऱ्यांना त्या सूचना दिलेल्या आहेत. बाकी मग दहेगावची उपसा सिंचन योजना जी आता नवीन करण्यात आलेली आहे तर तिसरे आम्ही उद्यापासून तिला आवर्तन देतो. सुभाष देशमुख साहेबांचं एक देगाव कालव्याचं त्याचा आम्ही ताबडतोब आता त्याला पाणी सोडतोय ट्रायलसाठी, त्यामुळे ते काम होऊन जाईल. अशा एक कुलकटचं सुद्धा जे कल्याण शेतीची मागणी होती त्या संदर्भात सुद्धा आपण कारवाई करतो.